नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांमध्ये विविध प्रभागांतील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून काही झोनमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत। नेहरू नगर झोनमधील प्रभाग क्रमांक 30 मध्ये एमआयएमने वर्चस्व मिळवत 4 पैकी 3 जागांवर विजय मिळवलाय। एमआयएम कडून वर्षा डोंगरे अ, तस्लिमा परवीन क आणि शकील पटेल ड हे विजयी झाले आहेत। काँग्रेसकडून संजय महाकाळकर प्रभाग ब यांनी 642 मतांनी विजय मिळवला असून 53 पोस्टल बॅलेट्स निर्णायक ठरले। प्रभाग क्रमांक 36 क मधनं भाजपच्या शिवानी दाणी यांचा विजय झालाय। प्रभाग 26 मध्ये काँग्रेसचे शुभम मोटघरे विजयी झाले असून भाजपकडून सीमा ढोमणे, शारदा बारई आणि बंटी कुकडे यांनी विजय मिळवलाय। प्रभाग 27 मध्ये भाजपचे सर्व 4 उमेदवार विजयी झाले आहेत। यामध्ये प्रवीण उर्फ पिंटू गिर्हे अ, रजनी वानखेडे ब, दिव्या धुर्डे क आणि ॲडव्होकेट निलेश गायधने ड यांचा समावेश आहे। प्रभाग 28 मध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात जागा वाटप झाले। भाजपाकडून पिंटू झलके आणि नीता ठाकरे तर शिवसेना उबाठाकडून मंगला गौरे आणि किशोर कुमेरिया विजयी झाले आहेत। प्रभाग 14 ड मध्ये काँग्रेसचे अभिजित झा यांनी प्रगती पाटील यांचा 231 मतांनी पराभव केलाय। लक्ष्मीनगर झोन प्रभाग क्रमांक 38 मध्ये काँग्रेसचे शैलेंद्र डोरले आणि कुमुदिनी गुडधे विजयी झाले तर भाजपकडून माहेश्वरी पटले यांनी विजय मिळवलाय। आसीनगर झोन प्रभाग क्रमांक 2 मध्ये काँग्रेसने क्लीन स्वीप केलाय। विजयी उमेदवार भावना लोणारे, दिनेश यादव, संगीता पाटील आणि मनीष बनसोड असे आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये एमआयएमने 3 जागा जिंकल्या आहेत। एमआयएम कडून पवन कोळे, सोफिया शेख आणि अलिशा खान तर भाजपकडून किरण मनपिया विजयी झाले। प्रभाग क्रमांक 6 मध्ये मुस्लिम लीगने 4ही जागांवर विजय मिळवलाय। विजयी उमेदवार रेखा पाटील, अन्सारी मोहम्मद, मुस्तबा, सायमा कुरेशी आणि असलम खान मुल्ला। प्रभाग क्रमांक 7 मध्ये काँग्रेसचे कल्पना द्रोणकर आणि आसिफ शेख तर बसपाचे हर्षला जयस्वाल आणि योगेश लांजेवार विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपचे लीला हातीबेड, योगेश मडावी, ज्योती देवघरे आणि अजय बोढरे हे सर्व उमेदवार विजयी झालेत। आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार आसीनगर झोनमध्ये काँग्रेस 8, भाजप 1, एमआयएम 3, मुस्लिम लीग 4 जागांवर विजयी ठरली आहे।